आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक मोठं काळं वांग घेतलेले, कढीपत्ता, लाल चटणी आहे, गरम मसाला, मीठ, हळद, शेंगदाणे, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट आहे, कांदा बारीक कट करून घेतलेला आणि टोमॅटो एक कट करून घेतलेला आहे। आता आपण हे जे वांग आहे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे, याला आपण आता एक 2-3 छिद्र पाडायचे आणि मग त्याच्यानंतर आपण त्याला तेल लावून घेऊ। आता ह्या वांग्याला मी होल छिद्र करून घेणार आहे, म्हणजे लवकर भाजतं वांग हे। आणि त्याच्यानंतर याला तेल लावून घेणार आहे। आता हे अशा तऱ्हेने आपलं तेल लावून झालेलं आहे। आता हे आपण गॅसवर भाजून घेऊ चांगलं। आता हे वांग मी डायरेक्टली गॅसवरच ठेवणार आहे भाजण्यासाठी। वांग थोडं फिरवत राहायचं, म्हणजे हा एकसारखं भाजून निघतं हे वांग। अशा प्रकारे आपलं सगळं वांग हे छान भाजून झालेलं आहे। आता हे मी एका साईडला प्लेटमध्ये काढून घेणार आहे। अशा प्रकारे हे आपलं छान वांग भाजून झालेलं आहे। आता ह्याचे आपण सगळे साल काढून घ्यायचे। अशा प्रकारे हे आपलं सगळे साल काढून झालेले आहे। आता आपण ह्याचा देठही कट करून घेतलाय। आता हे आतमधून कट करून बघायचं याच्यामध्ये कीड वगैरे आहे का। काहीच नाहीये। आता हे आपण स्मॅश करून घेऊ, बारीक करून घेऊ चांगलं। अशा प्रकारे हे आपलं वांग स्मॅश करून झालेलं आहे। आता ह्याला फोडणी घालू। गॅसवर आता मी कढई गरम करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घालायचंय। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, शेंगदाणे थोडेसे परतून घेणार आहे। शेंगदाणे परतल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा, आणि कढीपत्ता, हे चांगलं परतून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं। कांदा थोडासा भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे। नंतर टोमॅटो,
चवीनुसार मीठ, आता याच्यामध्ये चटणी आहे, मसाला आहे, लाल मसाला हा मी टाकते याच्यामध्ये. तिखट आपल्या आवडीनुसार करू शकता. हळद आणि गरम मसाला. मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची थोडी. मसाला चांगला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे भाजलेलं वांग घालणार आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. अशा तऱ्हेने हे 1-2-3 मिनिटांनंतर आपलं हे वांग्याचं भरीत तयार आहे. याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आपण. अशा प्रकारे वांग्याचं भरीत तयार आहे. आता हे एका प्लेटमध्ये सर्व करू.